आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्यासमोर एक शेतकऱ्याची बातमी घेऊन आलो होतो। शेतकऱ्यावरती आज जळणघळण आणि कृषी अधिकारी व अधिकारी ऑफिस पुसा तालुक्यामधून जे काय आज शेतकऱ्याला परिस्थिती जी भोगावी लागायली त्याला वारंवार अन्याय अत्याचार होताले, त्याच्यावर दुष्काळग्रस्त असो, पीक विमा असो, शासनाकडून जे काही त्याच्या आर्थिक नुकसानीचे असो, गेल्या 1.5 वर्षापासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुळीच पैसे आलेले नाही आहे। जसे की PM किसान योजनेचे पैसे, दुष्काळीचे पैसे व आपल्या तहसील कार्यालयातून जे काही निधी मिळतो, बँकेपासून ते तहसील कार्यालयापासून ते आज कृषी अधिकारी ऑफिस कार्यालय, हे सर्व शेतकऱ्यांचं रक्त पित आहे व शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहे। नुसते शेतकऱ्यांची अवहेलना करत आहे। शेतकरी वारंवार प्रत्येक कार्यालयावर चक्रा मारत आहे। ते भूमी अभिलेख असो, तहसील कार्यालय असो, बँक कार्यालय असो व आपलं कृषी तालुका कार्यालय असो, ते शेतकऱ्यांचा छेड करायला का सरकार वारंवार इतका मोठा बच्चूभाऊ कडून नागपूरमध्ये शेतकरी एल्गार मोर्चा काढला तरी शासनाचे डोळे उघडले नाही। म्हणजे शासन काय निव्वळ झोपेत गेलं की झोपेचं सोंग घेत आहे। आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तर आपलं शेत आणि महाराष्ट्र स्वराज्य टिकून राहील व चालत। यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शेततळे बांधले, अनेक उपाययोजना राबवल्या आणि ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून त्यांना रोजगार दिला, सगळ्या गोष्टी दिल्या व संविधानाच्या माध्यमातून त्याला शेततळे, विहिरी, धरणे, पीक योजना, पीक सुविधा व जे काही तहसीलदार व कलेक्टर साहेब व बँकांच्या स्वरूपातून सरकारच्या क्षेत्रातून जे काही त्यांना निधी मिळतो, जे काही सुविधा मिळतो, ते तात्काळ त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत पोहोचायलाच नाही। एका घरातून एका व्यक्तीला पोहोचवायले तर तीन लोक त्यातून विस्कळीत व्हायला लागले। म्हणजे सरकार जाणून बुजून करत आहे की मुद्दामून करत आहे की शेतकऱ्याला त्रास हो की शेतकऱ्याने आत्महत्या प्रवृत्त व्हावं, शेतकऱ्याने आत्महत्या केली पाहिजे, शेती विकल्या पाहिजे, प्लॉटिंग पडले पाहिजे, कंपन्यांना उद्योगधंदे वाढले पाहिजे व इतर त्याचा व्यवसाय चालला पाहिजे आणि शेती निष्ठ नाबूद झाली पाहिजे। असं जर शेतकऱ्यांचं सरकारचं यांच्या शेतकऱ्यांविरोधात धोरण आहे का, हे शेतकऱ्यांना कळायलं नाही। आज युवा पिढी असो किंवा आपले बुजुर्ग असो, शेतीपासून वंचित व्हायला लागले, शेती विक्रीला काढायला, प्लॉटिंग करायला लागले व शेतीपासून दूर पळून कंपनी, फॅक्टरी व पुणे, मुंबई या क्षेत्राकडे वळायला लागले आणि गावाकडची शेती संपत आली, नष्ट होत आली। याचं कारण काय? शेतकऱ्याला जे योजना शासनाकडून मिळायला पाहिजे, पीक विमा असो, त्याचे दुष्काळीचा ग्रस्त असो, जे त्यांच्या सध्याच्या आता गेल्या 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आलेले नाही आहे, इकडे जाऊ, शेतकऱ्याच्या खात्याचे आणखी 1.5 वर्षापासून जे पैसे आलेले नाही आहे ते PM किसान योजनेचे, ते का नाही आले? ऑफिसला आल्याच्या नंतर ऑफिस कर्मचारी म्हणतात की लिंक नाही, हा साहेब नाही, अशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे, वारंवार कारण शेतकरी आले, चक्रा मारायले, परत चालले, म्हणजे शेतकऱ्यांचे काही किंमतच राहिली नाही, व्हॅल्यूच राहिली नाही। मग कुठल्या पद्धतीनं हा कृषीप्रधान देश राहिलेला? माननीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब सांगून गेले, हा आपला कृषीप्रधान देश आहे। कुठे आहे कृषीप्रधान देश? काय कळवायला? काहीच समजून नाही राहिलं। शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी कशी शेतीवर राखायला पाहिजे, कशी शेती कसं त्यांची, त्यांना कसं शेतीला पहिलं प्राधान्य मिळेल व त्यांना उत्पन्न जास्त वाढेल व त्यांना शासनाच्या कशा योजना मिळतील, याचं काही धोरण आखायला का सरकारची शासन यांच्याकडे लक्ष देत आहे का? काहीच नाही। म्हणजे शेतकऱ्याची निव्वळ अवहेलना होत आहे। एवढाले मोर्चे काढत आहे, निवेदनं देत आहे, आंदोलन होत आहे, तरी सरकारचे डोळे उघडत नाही। 2 दिवस जागायचा, 4 दिवस झोपत जायचं, म्हणजे काय चालू आहे? हे प्रकार शासनांचा शेतकऱ्यांच्या नजरेत लक्षात का नाही येत आहे? शेतकऱ्यांनी एकच काम करायला पाहिजे, संप पुकारायला पाहिजे। जसा बच्चूभाऊ कडूंनी संप पुकारला होता, नागपूर जाम केलं होतं, त्याच पद्धतीने 1 वर्ष आपल्या परिवारापुरतंच पीक पाणी पिकवायला पाहिजे आणि ते पीक पाणी स्वतःपुरतं ठेवायला पाहिजे। इतर मार्केटमध्ये, कृषी बाजार समितीमध्ये व कुठेही विक्रीला आणू नये, हेच या शासनाला धडा आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडगणे।